सो हाय हॅलो आणि नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता ही जी रूम दिसते ती आत्ता मी आहे गिरनारला आणि आम्ही 5 जण आलो आहे. आता दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे माझ्याबरोबर. सो आणि मेन म्हणजे ह्यावेळी आम्ही चढत वरती जाणार आहोत. 10,000 पायऱ्या आपण चढून जाणार आहोत. सो सकाळी न निघता ह्याच्यात रोपवे वगैरे कुठे दिसणार नाही आहे आणि चढत चाललो आहे, त्यामुळे रात्री 1च्या दरम्यान वगैरे आपण निघणार आहोत इकडून. साधारण 6 तास चढायला लागतील. आज रात्री आम्ही निघणार आहोत आणि आत्ता वाजलेत दुपारचे 12:30. सो आता खाली जेवायला जातो आधी आणि मग आमचा प्लॅन ठरला आहे की सफारी आहे, गिर सफारी. सो गिर सफारीसुद्धा आपण करूया. तिथे आता आम्ही 5 जण जाणार आहोत आणि संध्याकाळी येऊन मग मोठा ग्रुप आला या हॉटेलमध्ये. सो जेवणाला थोडी गर्दी आहे. आता आपण जाऊया, बघूया आपला नंबर कधी लागतोय. आणि एक एक आता येत आहेत. दादा आलाय, त्याचं नाव आहे दीपेश, ही त्याची मुलगी आहे दिशा. या दोघींना मस्त एक सेपरेट रूम मिळाली आहे आणि मी दादा आणि सुहास काका एका रूममध्ये आहोत. तर आता चला जाऊया जेवायला आणि बघूया कसं काय. तोपर्यंत तुम्ही गिरनारचं दर्शन घ्या खालूनच. ॲक्च्युली गिरनार नाही आहे, अंबामातेपर्यंतच आपल्याला दिसतं. जे व्हाईट देवळं दिसत आहेत ती आहेत जैन मंदिर आणि जे टॉपला दिसतंय एकदम वरती ते आहे अंबामातेचं. तिथपर्यंत रोपवे जातो. फायनली आम्ही आता गिर सफारीला इथे आलो आहे. खूप पाऊस होता पण आम्हाला सफारी मिळाली आहे आणि आता आम्ही एंट्री करतोय मेन गेटमधून आतमध्ये. आता बघूया आपल्याला काय काय दिसतंय आत. पाऊस असला तरी केवढी गर्दी आहे, एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत सगळीकडे. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. आम्हाला आता सिंह दिसणार आहेत 4-5. हे देवली या पार्क. आम्ही मगाशी इथे येऊन गेलो पण आम्हाला इथून बाहेर काढलं कारण आमच्याकडे इकडचा पास नव्हता, आमच्याकडे सासांचा पास होता. सो आमची सफारी स्टार्ट झालेली आहे. ह्या बसेस आहेत, या बसेसमधून पण सफारी केली जाते. इथून बस सुटतात सगळ्या. आणि इथे बघा, हे बघ समोर कसं केलं. सिंह दिसला आता. सो हा एंट्री पॉइंट. आता शांत बसायला. दिखा 3 आहे 3. मला आत्ता एक टिप मिळाली आहे.
3 सिंह आहेत आतमध्ये 3 नंबर गेटला. सो जातोय आता. चालू होतं. दूसरा भी है हाँ ये भी सामने तो काय पोच दिले बाबा. रॅम्प वॉक नाहीच बसला. जांबाई बिंबाई कसली कडक दिली. ते बाबांचे जर क्लासिक येते. आवाज येते तिकडे. त्यांच्या खाडीजवळ गेली.
मी केवढा जवळ आहे आमच्या समोर, खूप जवळ आहे. इकडेच थांबतो बाया. आज रविवार आहे. सो फायनली आमची गिरची सफाई झालेली आहे आणि शॉपिंग पण सगळ्यांची झाली आहे. आता आम्ही चाललो चहा प्यायला आणि चहावर हा ठीक आहे सगळ्यांनी काय काय घेतलं आता ते चहाच्या वेळी काढून दाखवणार आहेत आपल्याला. मी तर सर्व मम्मीलाच घेतलंय. पण एवढी मस्त होती ना की एवढ्या जवळ जसं काय तो आम्हालाच खायला येतोय सिंह असं वाटत होतं. 2 सिंह दिसले आणि हरणांचा पूर्ण हे कळप दिसला. अजून काय काय दिसलं सिंह हरिण मोर बिबट्या बिबट्या पाळलेले होते ते त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. लांडगे कोल्हे 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 की लांडगे. वायपर दिसले. So, अशा प्रकारे आमचं हे सफल झालं. लास्ट मोमेंटला प्लॅन झाला पण एकदम छान झाला. काय बसमध्ये माणसं बसमधली माणसं पण दिसली आम्हाला. स्विमिंग पूल मध्ये जानवर. सो आता आम्ही चाललोय इथे चहा प्यायला छानपैकी. सगळ्यांना तलप लागली आहे. सगळे आता हॅपी फेसेस आहेत कारण यांना सिंह एकदम छान दिसलेत. आता कोण सुरू करत आहे काका कसं वाटलं? अप्रतिम. काकांनी सिंह एकदम जवळून बघितला. ते येणार नव्हते पण अचानक त्यांचं ठरलं आणि ते आलेत. तुम्ही दाखवतो आधी थांब झाला. तुम्हाला छान खूपच छान. ठीक आहे तेवढीच भीती पण होती समोर जेव्हा आला तेव्हा. पण जो पराठा काय बोलत कौन सा पराठा ना मुझे ही बोल दो बाकी वो किसी को खुद मालूम नहीं इस वाले वेगळं. सो आता रात्रीचे वाजलेत पाऊण म्हणजे 12:45 झालेत आणि आता भवनाथ मंदिराचं दर्शन घेतोय बाहेरून. मंदिर उघडं आहे का बघूया. आणि आम्ही निघालोय गिरनारला दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी. तो बघू किती वेळ लागतोय. आज चढत जायचा प्लॅन आहे. सगळे एकदम जोशमध्ये आहेत. आंघोळ वगैरे सगळ्यांच्या झाल्यात छानपैकी. आणि निघालोय हे राईट साईड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज पहिल्यांदा ती 12 वाजता गुड मॉर्निंग करते. बाय द वे थांबा दादाचा वाढदिवस आहे आज. हे थँक्यू आजचा हा स्पेशली प्लॅन केलेला आहे सगळं ठरवून की आज आपल्याला वरती पोचायचं आहे आणि आपल्याला धुनीचं पण दर्शन घ्यायचं आहे. सो बघूया स्टार्ट करूया.
इथे भवनाचं दर्शन घेऊ आणि मग जाऊ पहिल्या पायरीच्या इथून ट्रेक स्टार्ट. लेट्स गो. सो इथे प्लॅस्टिक सगळं बंद आहे. कोणीच प्लॅस्टिक घेऊन नाही जाऊ शकत. पाण्याच्या बॉटल्स वगैरे. सो ही आहे पहिली पायरी आणि आम्ही निघालोय. जय गिरनारी. पहिल्या पायरीवरून आमची सुरुवात झाली आहे आणि आत्ताचे बरोबर टायमिंग आहे 1:15 झालेत आणि आम्ही आत्ता सुरुवात केली पहिल्या पायरीपासून. जाऊया, दाखवतो तुम्हाला हळूहळू कसं काय होतंय. बघत राहा ब्लॉग. सो आता 500 पायऱ्या चढून आम्ही इथे बसलो येऊन. अजून सगळे आनंदात दिसतात. हा आहे 500 पायऱ्यांवरचे सगळ्यांचे चेहरे. व्लॉग चालू झाल्यानंतर हा आनंद आहे, त्याच्या आधी हा नव्हता. आता मध्ये बोर्ड होता 1100 पायऱ्या आम्ही वरती आलोय. ते वारा नाहीये त्याच्यामुळे जरा थकायला होत आहे. सगळ्यांची एनर्जी लेवल दिसते तिकडे. सो आता 1300 पायऱ्या आम्ही वर आलो आणि इथून आपल्याला खाली दिसतंय किती आपण वर चढून आलोय. आणि आता जरा थकायला झालंय. थकायला ना आता हवा यायला लागली त्याच्यामुळे जरा थकवा कमी झालाय. मी उलट बोललो. जास्त आपल्या पायऱ्यांना गर्दी नाही आहे इथे. जास्त कोणी येणारे नाही दिसत आहेत. हे बरं लांबी खूप जाते पण असं वाईड नाही. सो आता एकदम आम्ही धुक्यामध्ये बसलोय आणि त्या धुक्यामध्ये बसलोय. तर साधारण जैन मंदिराच्या जवळपास आम्ही पोचलोय. स्टेप झाले आपल्या 4000 स्टेप्स पूर्ण झाल्यात. आता आंबा मातेचं हे आलं की सरळ पॅच असेल आणि मग आपल्याला 1000-2000 पायऱ्या खाली उतरायच्यात. सो आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स एकदम छान आहे. एनर्जेटिक आहे. आता ह्या लोकांचा कसा वाटतं ते विचारूया. बसलेले आहेत सगळे. तुम्हाला दिसतात की नाही माहीत नाही पण दुःख होते तेव्हा समजून घ्या. ते चेहरे बघा. अमेझिंग एक्सपिरियन्स. महाराजांना भेटण्याची खूप अशी आतुरता लागली आहे. लवकरच भेटू. तर आता वाजलेत 6 आणि आम्ही आता गोरक्षनाथांच्या इथे आलो. तासाभरात आम्ही गुरु शिखरावर पोहोचणार आहोत. त्यामुळे काही दिसत नाही आणि चांगली एकदम
सुटलाय, थंडी वाजायला लागली. आमच्याकडे रेनकोट तरी आहे, पण या आजीकडे काय यांच्याकडे रेनकोट नाही आहे असं झालं. एवढं धुकं आहे बघा आजूबाजूला, काहीच दिसत नाही आजूबाजूला. त्याला म्हणतात स्वर्ग. काय बरं वाटतंय? खूप छान वाटतं. पाय दुखले? पाय दुखणार त्याचं काम आहे दुखायचं. परत येणार? टाइमवर विचार. समोर व्हिडिओ चालू आहे, आम्ही क्या बोलू मैं. अजून कोणाला तरी घेऊन येणार ना त्याच्यात. आलोय आम्ही आता, उतरायला सुरुवात केली आहे गोरक्षनाथांच्या इथून. आणि समोर गुरुशिखर आहे, पण केवढं धुकं आहे बघा, काहीच दिसत नाहीये. हे दिसतंय समोर गुरुशिखर. हो, हे परत चढायचं. बरं वाटतंय? गुरुशिखरवर जायला पण चढायचं, थोडंसं चढायचं. फायनली आता आपलं गुरुशिखराचं एंट्रन्स आलेलं आहे. सगळे आपले जेवढे होते ते सगळे आम्ही एकत्र आलो वरती, एकही मागे पुढे नाही. आणि आम्ही एकत्र दर्शन घेणार आहोत गुरुशिखर. काय इथपर्यंत आया, फोटो नहीं निकालेगा तो. बर्थडे बॉय जे बोलणार ते करायचं आपण. जा वर जा. सगळ्यांचे तर दर्शन होऊन आरती घेऊन सगळे खाली येत आहेत आणि आम्ही जातोय वरती. एवढी लाईन आहे, म्हणजे किती गर्दी बघू शकता तुम्ही. पूर्ण सगळे लाईनीत चाललेत, म्हणजे एवढी इथे लाईन लागली आहे. आणि हा आपल्या बाजूचा नजारा, यात काहीच दिसत नाहीये. की जय. काहीची काढायची का वरती? वरती तर फायनली काका आणि लावण्या खाली आलेत. हळूहळू हळू येत होते. काकांच्या पायाला जरा लागलेलं म्हणून त्यांनी मॉलिश करून घेतलं आणि त्यांच्या लावण्य हळूहळू आली आता. आणि आता हे काका आले पाठी. अजून पुढे फक्त किती 100 पायऱ्या बाकी आहेत. स्वतःचं कम्प्लीट करूया आणि पहिले जेवूया, जाऊन काहीतरी खाऊया. 100 चलो हमारे 2 शेर. चलो चलो चलो.
सो काही आता संध्याकाळचे वाजले 7:30 आणि सकाळी आम्ही सकाळी दुपारी 2 वाजेपर्यंत खाली आलो सगळे. खूप पाऊस होता त्याच्यामुळे खूप काही शूट करता आलं नाही तिथे आणि घरी आल्यावर पण पूर्ण ओलं झालेलं, त्याच्यात सगळा वेळ गेला. सो आता बाहेर रिसेप्शनला येऊन बसलो आहे. आम्ही झोपलो 3:30ला, मी आणि दादा वगैरे सगळे. आणि नंतर 3:30 काय झालं, मी झोपताना 5:30चा गजर लावला. पण उठलो आत्ता 6:30 वाजता आणि नंतर बघतो की म्हटलं अलार्म वाजला का नाही, तर तो सकाळी 5:30चा लावतो आणि मग झोपले. म्हणजे काही शुद्ध नव्हते आम्हाला झोपताना पण. म्हणून आत्ता उठलो तर तुम्हाला डोळे दिसले असं किती दिसेल. आणि आता आम्ही खाली रिसेप्शनला बसलो जरा असं फ्रेश व्हायला. चहा घेतला आत्ताच. आता केक कापूया आपण, दादाचा बड्डे आहे. सो केक कापूया आणि हा व्हिडिओ आपण एंड करूया. सो आज आता फायनली आम्ही बड्डे सेलिब्रेट करतोय. सगळं चढून आल्यानंतर दादाचा बड्डे आहे आणि सगळ्यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा माझ्या वाढदिवसाला. माझ्या वाढदिवसाला. थँक्यू 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 थँक्यू. थँक्यू तुला. चलो तो काढतोय जा तिकडे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दीपेश, हॅपी बर्थडे टू यू. वाव. थँक्स अ लॉट. सगळं झालंय. काय आपलं मंदिर पण झालं, केक कटिंग पण झालं, सगळं झालं. सगळं करून देतो मला नवीन शब्द करून देतो आहे. स्क्रीन आ गया हमारा है ना. तुम्हाला कसं वाटतं तुमचाच बर्थडे तर? मला खूप खूप छान वाटते. आज जे महाराजांनी गिफ्ट दिलं आहे ते मला आयुष्यात कधी मिळालं नव्हतं आणि ते आज त्यांनी दिलं आहे ते पण न सांगता ॲक्च्युली सरप्राईज गिफ्ट होतं माझ्या. म्हणून खूप बरं वाटते, खूप समाधान वाटते. सगळ्यांना त्याच्यात मी चालत नेलं आणि सगळ्यांना खाली चालत आणलं आणि आम्हाला खूप चालत आणि थकलो पण आहोत. हो. आणि मुख्य तेच होतं की सगळ्यांनी चालत गेले आणि कोणाला सगळे व्यवस्थित खालती आले, छानपैकी आले आणि छान दिशा तुला कसं वाटतं? तुला काय वाटतं? केक खाणार